मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। जागा भरणे आहे। आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा। पद मॅनेजर, शैक्षणिक पात्रता पदवीधर, सहकारी संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आणि कॉम्प्युटरचं ज्ञान आवश्यक। जागा 1। पद ड्रायव्हर, शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी पास, ड्रायव्हिंग लायसन्स धारक, ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी, वयोमर्यादा 25 ते 40 वर्ष। जागा 1। पद शिपाई, शैक्षणिक पात्रता 8वी किंवा 10वी पास। जागा 1। सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर, चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। ठिकाण नगर मनमाड रोड, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल नंबर 9881760324 तसेच 9404539707। संत महंत यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या खडांबे खुर्द इथे हरिभक्तपरायण कैलासवासी मच्छिंद्र महाराज राजेगावकर यांच्या कृपा आशीर्वादानं आणि श्री संत सावता सेवा मंडळ यांच्या अधिपत्याखाली श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह यासह भव्य दिव्य श्रीपद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 37 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं। यावर्षी देखील श्रीपाद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं, असे ग्रामस्थांनी म्हटलंय। यावेळी भागवताचार्य भागवत रसिक कृष्णा महाराज जगदाळे यांनी भाविकांना भागवत कथेचं महत्त्व सांगितलं आणि युवा पिढीने जास्तीत जास्त धार्मिकतेकडे वळावं असं आवाहन देखील केलंय। या कथेच्या दरम्यान सकाळी काकड आरतीनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम आणि गीत पठण, ज्ञानेश्वरी पारायण, संगीत, भजन, सावता महाराज ग्रंथ वाचन आणि हरिपाठ यासह या कथेचं आयोजन करण्यात आलंय। ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांसाठी नाश्ता तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। 17 जुलै रोजी सुरू असलेली भव्य दिव्य श्रीपाद भागवत कथेचे 23 जुलै रोजी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीमागत कृपेद्वारा मुक्तकैवल्य तेजनिधी ज्ञानांचे राजे, साधकाचे मायबाप, योग्याची माऊली, अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या कृपा आशीर्वादाने व अखिल विश्वाच्या परमात्मा उदारामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने 727व्या पुण्यतिथीनिमित्ताने भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा नियोजन खडंबा या गावामध्ये तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। सुंदर भागवत कथा या ठिकाणी ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येमध्ये गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात इथपर्यंत येतात आणि माझी तरुण मंडळाला विनंती आहे, आज खऱ्या अर्थाने तुम्ही एखाद्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला महात्मा फुलेंचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला सावता महाराजांचं नाव द्या। मला असं वाटतं रस्त्याला महापुरुषाचे नावं देण्यापेक्षा महापुरुषांनी जे रस्ते दाखवले त्या रस्त्याने चला, निश्चितच त्यांना आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही। आज खऱ्या अर्थाने तरुण मंडळांनी या सप्ताहाच्या मंडपाखाली येणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान। गीता भागवत ज्ञानेश्वरी ग्रंथावरील ठेवील भान, तरच होईल या महाराष्ट्राची उंच मान। या महाराष्ट्राची जर उंच करायची असेल मान तर महिला मंडळी आपल्या मुलाला शिकवाय तुम्ही पसायदान। म्हणूनच निश्चितच तरुण मंडळांनी या ठिकाणी या धर्ममंडपाच्या खाली आलंच पाहिजे, कारण की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची। म्हणून त्या ठिकाणी तरुण मंडळाला सुद्धा आव्हान आहे आणि सुंदर असा योग या श्रीमद भागवत कथेचा योग या ठिकाणी आलेला आहे। नेहमी मी सांगत असतो की काही मंडळी म्हणत असतात नेहमी झोपेतून उठलं का पारायण पारायण पारायण, हे भागवत कथाचं पारायण आणि ज्ञानेश्वरीचं पारायण कुठपर्यंत करायचं आणि कशासाठी करायचं? जोपर्यंत हा जीव नारायण होत नाही तिथपर्यंत पारायण। तसं ही भागवत कथा कशासाठी ऐकायची? जोपर्यंत हा जीव भगवत स्वरूपामध्ये विलीन होत नाही
तिथपर्यंत ही भागवत कथा ऐकायची. म्हणूनच खडंबा गावकरी मंडळींनी या ठिकाणी सुंदर असं भागवत कथेचं आयोजन, भव्य दिव्य निवेदन या ठिकाणी केलेलं आहे. निश्चितच राहुरी तालुक्यातील सर्व भाविकांना विनंती आहे, या ठिकाणी निश्चितच एक दिवस का होईना या भागवत कथेचा आनंद घेण्यासाठी या धर्ममंडपाजवळ अर्थात सावता महाराजांच्या मंदिरावरती इथं येण्याची कृपा करावा अशी मी विनंती करतो. रामकृष्णारी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. अनेक संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ज्ञानोबा तुकोबा विठोबांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी दुमदुमलेल्या खडंबे गावच्या भूमीमध्ये या ठिकाणी सालाबादप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो. हे या सप्ताहाचं 37वं वर्ष आहे. या 37व्या वर्षामध्ये या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी सप्ताहामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो, परंतु यावर्षी थोडासा बदल म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर या कथेच्या माध्यमातून परिसरातील सर्व भाविकांना भागवत कथेमध्ये सर्व संतांचा, त्याबरोबर संतांबरोबर देवांचाही या ठिकाणी कथेचा उपभोग ऐकण्यास मिळत असतो. त्याचबरोबर या कथेबरोबरच या कार्यक्रमांमध्ये सकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये या ठिकाणी काकड आरती होत असते. त्यानंतर विष्णू सहस्रनाम, त्यानंतर 8 ते 12 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आणि 3 ते 5 या वेळेमध्ये सावता महाराज ग्रंथाचं वाचन या ठिकाणी केलं जातं. आणि नियोजित वेळेमध्ये म्हणजे 6 ते 7 या वेळेमध्ये या ठिकाणी हरिपाठाचं आयोजन केलेलं असतं. आणि नियोजित वेळेमध्ये 7 ते 9 या वेळेमध्ये दररोज या भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या भागवताचार्य रसिक महाराज कृष्णा महाराज जगदाळे यांच्या सुश्राव्य अशा वाणीमधून या पंचक्रोशीतील भाविकांना या भागवत कथेचा लाभ या ठिकाणी मिळत आहे. त्याचबरोबर त्यांना साथ संगत देणारी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असते. सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतोय आणि या ठिकाणी थांबतोय. सर्वांना या ठिकाणी नमस्कार. आज या ठिकाणी श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आपल्या खडंबे गावामध्ये खळेकर वस्तीवर या ठिकाणी भव्य दिव्य अशी भागवत कथा या ठिकाणी आयोजित या ठिकाणी होत आहे. आणि ही भागवत कथा पैठणचे सुप्रसिद्ध जगदाळे महाराज यांच्या मुखध्वनीतून या ठिकाणी त्याचं आयोजन होत आहे. कोणताही कार्यक्रम जर म्हटला तर या कार्यक्रमाला त्या ठिकाणी सर्वांची साथ संगत या ठिकाणी महत्त्वाची असते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमचे जे श्री संत सावता सेवा मंडळ आहे हे या ठिकाणी त्यांचं भरीव योगदान या ठिकाणी आहे. या सी 24 तासच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मागील 3 दिवसापूर्वी आमचे जे तरुण तुर्क कार्यकर्ते आहेत तर ते श्री संत सावता महाराजांची जन्मभूमी अरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून या तरुण तुर्क सावता ग्रुपने या ठिकाणी जवळजवळ 150 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून जी ज्योत आहे तर ती ज्योत आरंपासून खडंबे गावापर्यंत या ठिकाणी आणली. आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात या ठिकाणी झाली. तर मी खरोखरच हा जो ग्रुप आहे 20 ते 25 जणांचा जो ग्रुप आहे या ग्रुपचा खरोखर आभार मानतो. आणि त्यांना जे साथ संगत करणारे सर्वच महाराज त्या ठिकाणी विनेकरी सर्वांचे या ठिकाणी विशेषतः आभार मानतो. आणि आजच्या ज्या कार्यक्रमासाठी किंवा इथून पुढचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी हा जो आपला भाविक वर्ग आहे त्याच्यामध्ये महिला भगिनी पुरुष वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने काही शेकडो काही हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तर त्यांचासुद्धा या ठिकाणी विशेष आभार मानतो. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आमचा जो ग्रुप आहे श्री संत सावता सेवा मंडळ तर हा आपल्या आगामी कार्यक्रमासाठी नक्कीच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी रूपरेषा आहे ती रूपरेषा या ठिकाणी सादर करील. आणि कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही अशी काळजी आम्ही या ठिकाणी घेऊ. जय सावता.
महेश दाने, C24 तास, राहुरी. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.